एक साथ बैठकर 48 सीटें कौन कैसे लड़ सकता है इस बारे में चर्चा करते हैं। अब महाराष्ट्र में तीनों पार्टी, चाहे कांग्रेस हो, चाहे शिवसेना हो, राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब की लीडरशिप वाली, वंचित बहुजन आघाड़ी, ये सभी के अपने अपने गढ़ हैं और पूरे महाराष्ट्र में चार ही पार्टी फैली है। तो कार्यकर्ताओं का दबाव नेताओं के ऊपर होता है कि फलाना सीट अपने पास ही रहने चाहिए, हम ही लड़ेंगे। जैसे कि भिवंडी वाली सीट है, अब मैं एक उदाहरण, भिवंडी वाली सीट पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग चाहते हैं कि वो सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लड़े, ये सच है। और कांग्रेस के लोग चाहते हैं कि हम लड़े। ऐसे एक दो सीट में शिवसेना और कांग्रेस में भी चर्चा चल रही है। उसका मतलब है कि रणनीति की बात नहीं है। आज सुबह मेरी शरद पवार साहब से चर्चा हुई है। अभी हम लोग सब बैठेंगे और जो छोटी मोटी बातें हैं उसके ऊपर हम निर्णय लेंगे। अभी सांगली वाली एक सीट है, अब कांग्रेस को लगता है कि उनकी परंपरागत सीट है, हमको लगता है कि अगर ये सीट शिवसेना लड़ेगी तो इस बार जीत जाएंगे, क्योंकि 10 साल से वहाँ बीजेपी जीत रही है। कोल्हापुर की सीट है जो सिटिंग सीट है हमारी, वहाँ सबने मिलकर तय किया कि अगर छत्रपति शाहू महाराज जी वहाँ लड़ना चाहते हैं तो उनके लिए, अगर कांग्रेस से लड़ना चाहते हैं या राष्ट्रवादी कांग्रेस से लड़ना चाहते हैं या शिवसेना से लड़ना चाहते हैं तो हम वो सीट छोड़ते हैं। मराठीत ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं जागा वाटप आज फायनल होईल, कारण 27 तारीख पहिला जो टप्पा असणार आहे, 27 तारीख अर्जाची शेवटची तारीख असणार आहे। काल काँग्रेसची बैठक झाली ज्यामध्ये 18 जागा लढवण्यावर ते ठाम दिसत आहेत, संभाव्य यादी सुद्धा समोर येते। असं आहे की काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत, बरोबर आहे। आणि प्रादेशिक पक्ष जे देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी झाली। आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्रात प्रमुख, हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आहेत। आम्ही काय राजस्थान, मध्य प्रदेश, बरं का, छत्तीसगड, झारखंड येथे सीट मागत नाही ना। प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात, कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो। त्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाही आहेत। एखाद दुसरी सीट, एखाद दुसरी जागा, त्याच्यावर दोन्ही बाजूने कार्यकर्ते दावा करतात, नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव असतो। आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे आहे। जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ। राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा की ती सीट आपण लढूया, काँग्रेस पण त्या आम्हाला हवी। कोल्हापूरची जागा सिटिंग आहे, आम्ही ती हसत सोडली। आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेला लोकसभेत जाणार नाही। मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया। शेवटी आपण सगळे एकत्र आहोत, मग आपण सांगली लढूया। आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल। आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली। आम्ही आत्ता एकत्र भेटतो आणि मला असं वाटतं त्यानंतर मी म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख, मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना आहोत। कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू, त्यांना शुभेच्छा देऊ, ते निवडणूक लढतायत, त्यांचे आशीर्वादही घेऊ पुढल्या लढाईसाठी त्या गादीचे। त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येथे उद्धव साहेबांची सभा आहे, आम्ही तेथे जाऊ।